शांती, वावरात नाही चालून राहिली का आज? शेवंता मावशी, तुला सांगितलं ना, एका घंट्याने येतो मी. पोरी येऊन राहिल्या ना, नवीन नवीन पोरी येऊन राहिल्या. शेवंता मावशी, तू पण संध्याकाळी चक्कर मारजो. मला जमत नाही बरोबर. शांती, काय म्हणतो तू तर? शेवंता मावशी, हे कोण आहे बा? घुंगट घेऊन चालली. माय शांती, इले तर ओळखलंच नाही काय? आपली सविता चोरून चोरून चालली. ते कुठे चालली तर विचार ना तिले. सविता, सविता, आमच्या तोंडासमोरून चालली. आमच्यासोबतही बोलून नाही राहिली काय सविता? नाही ना हो शेवंता मावशी, सविता तसं आतापर्यंत बोलली असती. सविता नाही होय ते. हा शांती, तुला माहित नाही? दे कधी तिला जोरानं आवाज. सविताच होय ते. आजकाल नवीन नवीन नाटकं करून राहिली. ते ही साडी घालू दे, ते साडी घालू दे. बरं काय, आणि थांब मग आता तिच्या मागामागात जातो मी. शेवंता मावशी थांब. शांताबाई, मी तिला ओळखूच नाही येत म्हणा. तुम्हाला मागामागा किती काही आहे. पाय कशी चाट देतो तुला मी. शेवंता मावशी, ही बॅग धर तू. आलीच मी. अरे बापरे, साडी बदलली. सविता, सविता, आता ओळखलं बे शांताबाईनं. आता बोलतोस. सविता, किती मस्त दिसून राहिली सविता तू. अन कहू ना, चोरून लपून चालली. तुला काय वाटते? तुला काय कोणी ओळखत नाही काय? शेवंता मावशी, ये लवकर. पाय सविता भाई कोणी. तिला काय वाटलं आपल्या तोंडापासून जाईन आपल्याला ओळखत नाही कोणी. काय झालं सविता? कहून तू अशा साड्या घालून राहिली आता? ओळखून आली पाहिजे म्हणून. अंगावर कर्ज गिर्ज केलं की काय कोणाचं? शांताबाई, मी काय कर्ज करू? रोशनीच्या बाबांनी साड्या आणल्या नाही ह्या. आता काय म्हणून मी घालत नाही. रोशनीचे बाबा म्हणतात तू या साडीने सविता खूप चांगली दिसत. हा सविता, एकदम मस्त दिसून राहिली तू. चल, मला उशीर होऊन राहिला. ये मग, आज क्लासचं उद्घाटन आहे बरं, योगा क्लासचं, माहिती आहे ना? हा ना शांताबाई, येतो ना मी. तेल नाही ना घरी. माझ्या सुनीली मी तेल आणून देतो ना. तिचा स्वयंपाक चालू राहते. आली शांताबाई मी. तू चलती वय. बिचारीनं टाइमपास केला. शेवंता मावशी बी भरली. जाणं शांती, जाणं शांती. आतापर्यंत मी दुकानात पोचली असते, पण सवितानं एक नंबर साड्या आणल्या. मी बी पाहिजे तशा साड्या भेटल्या का तिथं. मला आवडली सविताची साडी. थांब, सुनीला फोन करतो. भाजी रोटी करायची म्हणतो, पोळ्या करून घे, नाही तर तिला बहानाच भेटेन. तेल नाही आहे, स्वयंपाक कशी करू? हॅलो हॅलो गुड्डी, काय करू राहिली गुड्डी तू? काय करू राहिली म्हणजे? तयारी करून राहिली मी मार्केटला जायसाठी. स्वयंपाक बनवत होते, पण तेल नाही आहे. स्वयंपाक कशी बनवू मी? अरे थोडासा तेल आहे ना घरी, बुटल्यांदी काढलं हो. तू काय कर, पोळ्या करते होय. भाजी रोटी करायची. मी आली की भाजी करतो. आई, आता मी तयारी केली. आता मी मार्केटला चालली. पहिले सांगा लागत होतं तुम्ही घरून जायच्या वेळेस. तुम्ही काय म्हणा, तेल नाही रोदे, नंतर स्वयंपाक करजो. ठीक आहे. ऐदी रोड, तिला माहित आहे सासू घेतेच टोले. पाहिजे आता शांताबाईच्या योगा क्लासचं उद्घाटन, माझा स्वयंपाक राहिला, आणि हे महाराणी डवरते गावांनी. चली पैसे खर्च करत, हे आणू दे, ते आणू दे, ते आणू दे. नवरा पगार देते ना पाशी. अरे वा, माय पाशीन योगा क्लास घेऊन राहिली, आणि पोरग पाशीन तर झोपलेलं. राजाजी, उठाव राजाजी. राजाजी, मला घेऊन घाला बरं तुम्ही आईच्या दुकानावर. सविता, दुकानावर? कायचं दुकान आईचं? पाय माझंच लक्ष नाही. राजाजी, माहित आहे तुमची आई, माझी सासूबाई योगाचे क्लास उघडून राहिली, क्लास. आणि तुम्ही पा. सविता, कधी? मला तर माहिती नाही काहीच. योगाचे आईला जमते का योगा? मग आईने पहिले क्लास लावला महिनाभर. तुम्हाला कुठे माहित आहे? आईनं ठरवलं माझ्या सगळ्या मैत्रिणीला मी योगा शिकवणार आहे म्हणे, आणि तो पण फ्री मध्ये. अरे बापरे, चांगली गोष्ट आहे. आई मस्त समाजसेवा करते. सविता, तू कुठे चालली? मी आईला हात धरलो लागायला चालली ना. पूजा अर्चा आहे ना आज. आईच्या दुकानाचं उद्घाटन आहे ना आज, योगा क्लासचं. राजाजी, तुम्ही पण चला. आणि तुम्ही जर येसान नाही तर मला नेऊन घाला तुम्ही गाडीवर. लेकरं गेले शाळेत, मी आता पैदल नाही जात. बाबा कुठे गेले? बाबा गेले शेतात चक्कर मारायला. चला तुम्ही. ठीक आहे. बाया घरातल्या काय करतात उपद्व्याप, माणसाला तर काहीच माहीत पडत नाही. राजाजी, माणसाला सांगून येते उपयोग नाही आहे ना. कोणतीच मदत करत ना तुम्ही बायाची. चल सविता, रिकाम्या गोष्टी मग कर. मला लय काम आहेत. मग दुकान उघडा लागते भाजीपाल्याचं.
सुषमा आई का बरं? सुषमा बबली आली आली. शांताबाई झाली का तयारी ती? बापा बापा चालली का दुकानांदी? सुषमा तुला आवाज द्यायला आले ना मी चलता चलता. शेवंता मावशी गेली पुढे. तिने म्हटलं करते म्हटलं तू. मी सुषमाला आवाज देतो. झाले नाही का सुषमा ते काम अजून? नाही ना शांताबाई झालेच नाही काम अजून. मैसून शाळेत जाते. जरा शिक म्हटलं पोळ्या घ्यायला लाटून देतो तिला मी. तेव्हाच तिला हातभार होते. ठीक आहे सुषमा ये मग लवकर. शांता काकू बोल बोल बबली. अभिनंदन शांता काकू. खूप चांगलं ठरवलं तुम्ही तुमच्या मैत्रिणींना योगा शिकायसाठी. आजकाल शांता काकू योगाशिवाय आपल्या शरीराला पर्यायच नाही आहे. सर्वीचे शरीर काही ना काही दुखणं चालू झालं. योगानं ते चांगलं होऊन जाईल. तर तुमची आयडिया खूप चांगली आहे शांता काकू. बबली तू पण येत जाय शनिवार रविवारी. हो काकू ते मला सांगायचंच काम नाही आहे. मीच येणार आहे. आई जा तुम्ही. मी करते पोळे. शांता काकूला तुम्ही मदत करू लागा. शांता काकू एवढं समाजसेवा करून राहिल्या त्यात थोडे काही ना काही सगळेचे हातभार लागला पाहिजे. आई जा तुम्ही. आई पाय शांताबाई मैसून किती चांगली आहे. चल करतो म्हणते काम. संस्कारी पोरगी आहे व सुषमा. ती भाग्यवान असतो तुला एवढी चांगली सून भेटली सुषमा. अशा सुना सगळ्याच्या नशिबात नसतात बरं. बस 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 शांता काकू एवढी वानगी नका गो माझी. जा तुम्ही तुम्हाला पण वेळ होते. चला मग मंडळी आज शांताबाईच्या योगा क्लासचं उद्घाटन आहे. तुम्ही पण या बरं. शांताबाई तुम्हाला योगा शिकवणार आहे. शिकताना मग शरीर स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी शरीराची हालचाल होण्यासाठी आपल्याला काही ना काही करावंच लागते बरं. तेव्हाच तुम्ही जास्त वर्ष टिकू शकाल आणि तेव्हाच तुमचं शरीर निरोगी राहील. चला मग योगा क्लासच्या उद्घाटनासाठी स्वस्थ राहा मस्त राहा. तब्येतीची काळजी घ्या. शांताबाईचे व्हिडिओ पूर्ण पहा. शेअर करा कमेंट करा. हो शांताबाई आता रेग्युलर व्हिडिओ टाकणार आहे. चला मग भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात उद्याच्या योगा क्लासमध्ये.